हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे 18 ते 25च्या घरात आहेत. मित्रांनो, भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुमचं वय 18 ते 25 मध्ये असेल, तर या 3 चुका लय महागात पडतील तुम्हाला. हे आता मी 25च्या नंतर म्हणजे माझं वय 25 कंप्लीट झाले. त्याच्यानंतर मी सांगतोय. कारण या वयामध्ये ह्या 3 चुका किती महागात पडतील. आता ह्या 3 चुका मी तर केल्या नाहीयेत. पण माझ्या मित्रांनी, माझ्या जवळच्यांनी ह्या चुका केल्या आणि लाईफमध्ये ते सध्या कुठल्या स्टेजला आहेत, काय करत आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला रिअलाईज व्हावं, की आपण 18 ते 25 मध्ये आहोत. आपण ह्या 3 चुका केल्या नाही पाहिजे. पहिली चूक आहे ती म्हणजे वाईट संगत, चुकीची संगत, चुकीच्या व्यक्तीची संगत. मित्रांनो, या वयामध्ये 18 ते 25 मध्ये संगत लय महत्त्वाची बरं का. संगत, तुमचा मित्र खूप चांगला पाहिजे. खूप चांगला म्हणजे चांगला विचार करणारा, तुमच्याविषयी त्याचे चांगले विचार असले पाहिजे. तुमच्या फ्युचरविषयी तो चांगले विचार करणारा असावा. नाहीतर असे मित्र खूप आहेत. "अरे राहू दे रे, चल रे." चांगली संगत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. चांगली संगत जर आयुष्यात असेल ना, आयुष्याचं सोनं बनतं. हे तर तुम्ही ऐकलंयच आणि खरंच बनतं. पण जर तुमचा मित्र तुम्हाला प्रोत्साहित करणारा नसेल, तुम्हाला मागे खेचणारा असेल, तर मात्र 25 नंतर तुम्ही कुठल्या स्टेजला असाल, हे मी सांगतो. ऐका. 25 नंतर जर तुमचा मित्र तुम्हाला पुढं नेणारा नसेल, तर नक्कीच तुमचा मित्र पण आणि तुम्ही पण एका स्टेजला असाल. एका स्टेजला. तुम्ही लाईफसाठी स्ट्रगल करत असाल. तुम्ही पैसे कमवण्यासाठी स्ट्रगल करत असाल. घरचे कुणी व्हॅल्यू देणार नाही. अरे, कुणीच व्हॅल्यू देणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की "अरे, माझी लाईफ मला बोझ झाली का काय? ओझं झालं का काय?" कारण प्रत्येक गोष्टीसाठी यू हॅव टू स्ट्रगल गाईज. प्रत्येक गोष्टीसाठी आफ्टर द एज ऑफ 25 आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इन द एज ऑफ 18 to 25 की संगत खूप महत्त्वाची आहे. तुमचा मित्र असा असावा, त्याला वाटलं पाहिजे, की यार तुम्ही पुढे गेले पाहिजे. तो तुम्हाला कधीही मोटिवेशन देणारा असावा, की "भाई तू कर, मी आहे ना, काय कमी पडते तुला सांग." ना की मागे खेचणारा, ना की वाईट संगतीला नेणारा. अशी खूप सारी पोरं मी बघितली. संगत त्यांना वाईट लागली आणि वाईट-वाईट त्यांना व्यसन लागले. वाईट छंद त्यांना लागले आणि लाईफचं त्यांनी डिस्ट्रॉय करून घेतली. त्यामुळे तुमची संगत लय महत्त्वाची आहे. तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये, हैदराबाद, मुंबईसारख्या सिटीमध्ये जर येत असाल, पुढचं एज्युकेशन घेण्यासाठी, तर तुमची संगत लय महत्त्वाची आहे लय महत्त्वाची. कारण संगतीवर सगळं डिपेंड आहे बरं का. तुझे मित्र कुठे जातात, करतात काय, लय महत्त्वाचं आहे. त्यामुळे असेच मित्र बनव, जे की तुझ्या फ्युचरसाठी धक्का देत आहेत. नाहीतर दुसरीकडेच धक्का देणारे मित्र नको आहे. कारण मी आज बघतोय खूप जण 25 नंतर काय करत आहेत, ज्यांना संगत वाईट लागली. काय नाही रे, म्हणजे स्वाभिमानाने जे लाईफ जगतो ना आपण स्वतःचे स्वतः कष्ट वगैरे करून, तशी लाईफ नाही आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. येते लक्षात सगळ्यांना. त्यामुळे या वयामध्ये संगत लय महत्त्वाची आहे. तुमची संगत चांगली ठेवा. दुसरी चूक जी करायची नाहीये, चुकीचा निर्णय. चुकीचा निर्णय जर घेतला ना, तर पुढे खूप सारी संकटं येतात, खूप सारे प्रॉब्लेम्स पुढे येतात आणि हे फेस करतायत खूप जण. इव्हन माझ्या लाईफमध्ये काही चुकीचे निर्णय मी पण घेतले, काही. ते फेस मी करतोय. त्यामुळं निर्णय घेत असताना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळा विचार करायचा आहे. 10 वेळा. 10 जणांना विचारायचं आहे. मग कुठलाही निर्णय असू द्या. जर तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसेल, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, अरे विचारा. एक्सपिरियन्स लोकांना विचारा, की मी हा कोर्स केला तर योग्य राहील का? मी ही फील्ड चूज केली तर योग्य राहील का? निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आणि एकदा जर तुम्ही डिसिजन घेतला, जर तो डिसिजन चुकीचा, बघा कुठलाही डिसिजन लगेच चुकीचा ठरत नाही. काही कालावधीनंतर तो आपल्याला रिअलाईज होतो, की यार चुकलं माझ्याकडून. एक कळतं सगळ्यांना.
त्यामुळे डिसिजन घेत असताना सुद्धा विचार करा. एक चूक लय महागात पडू शकते. लय महागात. लय महागात पडू शकते. कारण पुढं परत पश्चाताप करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच राहत नाही. कळतंय? त्यामुळं डिसिजन भाई एक नंबर डिसिजन चांगला घ्या. विचारून घ्या. ओके. मला विचारू शकता. माझ्या परीने मी सांगेल. मी म्हणत नाही मी लय मोठा आहे मलाच विचारा. माझ्या परीने सांगेल मी. तुम्ही आणखीन तज्ञ व्यक्तींना विचारू शकता जे आणखीन माझ्यापेक्षा मोठे आहेत. माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. जास्त पावसाळे त्यांनी खाल्लेत. हे कळतंय? आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची चूक जी पोरं करतात या वयामध्ये 18 ते 25 मध्ये, वेळेचं महत्त्व न समजणं. अरे नाही समजत आहे. त्यांना जे वाटतं चिल यार 18, 20, 22 तर सुरू आहे. लाईफ एन्जॉय करणी आहे. अरे एन्जॉय करा. मी ॲग्री आहे. एन्जॉय करा. खूप एन्जॉय करा. बट तुमच्या करिअरला प्रायोरिटी देऊन एन्जॉय करा. आणि युअर करिअर शुड बी फर्स्ट प्रायोरिटी. कारण ज्या वयामध्ये एन्जॉय करायचं त्या वयामध्ये करिअर पण करायचं हे विसरता का तुम्ही? विसरतात पोरं. म्हणतात अरे सर एन्जॉयचं वय वय आहे राव सर. तुम्ही अभ्यास करताय. तुम्ही म्हणताय टाईम द्या, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा, हे करा, ते करा. अरे एन्जॉय कधी करायचा? असं पोरं म्हणतात मला. पण माझं सांगणं आहे भावा, एन्जॉय प्लस करिअर. बॅलन्स ठेव भाई. बॅलन्स ठेव. नुसतं एन्जॉयमध्ये चाललंय तुझं. तासनतास रील स्क्रोल करणं, तासनतास त्या स्क्रीन टाईम स्क्रीनवरती मूवीज बघत बसणं, रात्रीचे 2 वाजलेले कळना, 3 वाजलेले कळना. अशी पोरं आहेत 3-3 वाजेपर्यंत टार्गेट ठेवून सिरीज बघतात. टार्गेट ठेवून या आठवड्यात ते कम्प्लीटच करणार मी. अरे असे टार्गेट तुमचे करिअर रिलेटेड ठेवा. किंवा या आठवड्यात कम्युनिकेशन माझं इम्प्रूव्ह झालं पाहिजे. या आठवड्यात मी जावाचा कोर्स संपवणार म्हणजे संपवणार. या आठवड्यात मी हे 2 प्रोजेक्ट्स करणार. या आठवड्यात मी हे करणार. अरे हे कुठं आहे तुमचे टार्गेट? हे नाही आहे टार्गेट. मी बघत आहे. म्हणून वेळेचं महत्त्व लवकर समजून घ्या. नाहीतर एकदा गेलेली वेळ परत येत नाही. 25 नंतर मग पश्चातापच होतो यार. लई टाईमपास केला राव. पोरं कॉल करून म्हणतात सर लई टाईमपास केला बरं का, प्रामाणिकपणे सांगतो. तर सांगताना तर तुला काय वाटतंय का नाही रे? लई टाईमपास केला सर. पण आता कळायला लागलं की बाबा आता घरचे म्हणालेत काहीतरी कर. आता मात्र सर जाग यायला लागली. आता कळलं नाही काय करून कसं करू. म्हणून सांगत आहे 25 नंतर पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही ज्या वयामध्ये आहेत ना, एन्जॉय करत करत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. 50-50 द्या ना. फुल एन्जॉय करा. 50% फुल एन्जॉय करा. पण ज्यावेळेस अभ्यास असेल, ज्यावेळेस करिअर असेल 50% तेच करा. पण पोरांचं झाले काय माहिती आहे का? 99% 1% करिअर केलं लक्षात ठीक आहे ना, होऊन जाईल त्यात काय एवढं. पण ये लाईफ ना मिलेगी दोबारा. अरे मला पण माहिती आहे हे चांगलं. पण जेव्हा तू 25च्या नंतर पाऊल टाकशील तेव्हा तुला रिअलाइज होईल की यार ये दुनिया बहुत डेंजर है. मुझे तो सक्सेसफुल होना था. अनफॉर्च्युनेटली तुम्ही खूप टाईमपास केलेला असेल. तुम्हाला तेव्हा रिअलाइज होईल ओ माय गॉड काय करून कसं करू. ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्सच्या आहेत मित्रांनो. खूप जण असे मी बघितलेत. खूप जण जे 25 नंतर ऑप्शन नसतो. जातात गावाकडे शेती करत बसतात. जातात गावाकडे एखादी टपरी टाकतात. जातात गावाकडे कोणाच्या हाताखाली कामाला जातात. जातात गावाकडे बिगारी काम करतात. आणि हे लाईफ जगायची तुम्हाला जी रिमेनिंग जेवढी आहे ती माहीत नाही किती वर्ष आपण जगणार आहेत बरोबर. पण जितके पण वर्ष जगू ना तितके वर्ष स्वाभिमानाने जगू. मग ते जगण्यासाठी आपण तर जगूच हो. पण ज्यांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केलं आहे त्यांच्यासाठी त्यांचं काय चुकलं आहे? तुम्ही टाईमपास करणार आणि त्याचे भोग त्यांना कधी तुम्ही चांगली सुखाची लाईफ देणार आहेत ह्याचा विचार करा. कळतंय? त्यामुळे वेळेचं महत्त्व, वेळेचा सदुपयोग करणं या वयामध्ये खूप गरजेचं आहे 18 ते 25 मध्ये. नाहीतर परत वेळ आपल्याला दाखवून देते की बट्या तू मला येड्यात काढले. म्हणजे मला कसंही वापरत होता. आली माझी आता वेळ. म्हणजे वेळेची वेळ येते. आपली वेळ येण्यासाठी वेळेत वेळेनुसार वेळ दिला पाहिजे. मराठी आहे ना, कळते.
ह्या 3 चुका कोणीही करू नका. आता मी कितीही सांगितलं तरी आता ज्याला करायचं ते करतोच. ऐकत नव्हतं. काय चाललंय? चल रे करच कर. ज्याला ऐकायचंय ते ऐकतो. ठीक आहे. व्हिडिओला आवडला असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि फॉलो करा आपल्याला. जावा, पायथॉन, C++ सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज फ्रीमध्ये शिकण्याचं एकमेव माध्यम आदी आणि जावा 2.0 आदी आणि पायथॉन मराठीमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.